रेडी? नमस्कार. कलावंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सिरीज मध्ये मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते असलेले अतुल पेठे सर. नमस्कार सर. नमस्कार. आता आपण त्यांच्या परिचयाची एक चित्रफीत बघूया. सर, कलावंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. आपण या सिरीज मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो की कलावंताला स्वभान आणि समाजभान असणं कितपत गरजेचं आहे? एकदम इतका मोठा प्रश्न तू विचारलायस, आश्चर्य, की माझा चेहरा आश्चर्याने फुलून गेलेला आहे. तर सगळे शब्द मोठे आणि महत्वाचे असतात की कलावंत, स्वभान, समाजभान वगैरे हे सध्या प्रचलित असे वापरातले शब्द आहेत खरे. पण खरं सांगू का, इथला कलावंत हा शब्द कशाला पाहिजे? प्रत्येक माणसाला स्वभान असायला पाहिजे का नको? भान आणि त्याच्या अगोदर एक शब्द जो जोडला तर बेभान होतो. हो, अगदीच. जर तुम्ही बेभान झालात तर तुम्हाला कशाची गरज आहे? डॉक्टरकडे जाण्याची. कारण बेभान अवस्थेत आपल्याला कळणारच नाही ना आपण काय करतोय, नाही का? एखादा माणूस बेभान झाला की मग तो दगड मारतो, खून करतो, आरडाओरडी करतो, तर किंवा स्वतःला मारून घेतो, आत्महत्या करतो. तर थोडक्यात बेभान होणं हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही व्यक्ती करता, कलावंतासाठी नव्हे फक्त. एखादा ड्रायव्हर जर बेभान होऊन गाडी चालवायला लागला तर गाडी ठोकणार कुठेतरी, तो कोसळेल गाडी. त्याच्यावर जबाबदारी आहे स्वतःची आणि इतरांची. त्यामुळे बेभान होणं हे वाईट आहे, भानावर असणं योग्य आहे. आता स्वभान म्हणजे स्वतःचं भान. हे खरं सांगायचं तर साधारणतः प्रत्येक व्यक्तीला माहित असतं. कसं माहित असतं? तर आपलं पोट जेवढं आहे तेवढंच आपण खातो. तहान लागली तरच पाणी पितो, तहान भागली की पाणी पित नाही. उगाच सकाळी उठल्यानंतर बादलीभर पाणी पित आहे असं कोणी असतं? हे भान असण्याचंच लक्षण आहे ना. त्यामुळे भान काहीतरी एका विशिष्ट व्यक्ती लोकांना असतं असं मला वाटत नाही. शेतकऱ्याला भान असतं, इंजिनियरला भान असतं, कामगारांना भान असतं, आपल्या घरातल्या पोळ्या करणाऱ्या, भाजी करणाऱ्या व्यक्तीला भान असतं. किती जणांसाठी भाजी बनवायची आहे तेवढीच कढई घेतली जाते. हे भान असण्याचंच लक्षण आहे, बरोबर? हे भान जेव्हा सुटतं तेव्हा मदत घ्यावी लागते. त्यामुळे स्वभान प्रत्येकाला असतं, बरोबर? आता ते स्वभानाकडे लक्ष ठेवावं लागतं ना. कारण ज्या दिवशी आपल्याला असं वाटायला लागतं की जास्तच भीती वाटते, भीती वाटणं नैसर्गिक आहे, पण सगळ्याच गोष्टींची भीती वाटणं, राग येणं नैसर्गिक आहे. पण राग म्हणजे किती येणं, किती राग येणं. समजा घरामध्ये एखादा मूल खेळत असताना त्याच्या हातातनं काहीतरी पडतं, काच फुटते, छोटेसे काहीतरी फुटलं, त्या मुलाला आपण उलट टांगून मिरच्यांची धुरी देऊ का? नाही. असं जो कोणी तो रागाचं करत असेल तर ते त्याला डॉक्टरकडे जायला पाहिजे, त्याला तपासायला पाहिजे. कारण तुमचं रागावर नियंत्रण नाही, खाण्यावर नियंत्रण नाही. तर हे नियंत्रण असणं गरजेचं आहे, हे प्रत्येक व्यक्तीला कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी? तर स्वतःकडे बघत राहिलं पाहिजे. आपण जे बोलतोय ते शब्द योग्य आहेत का? आपण जे वागतोय, हालचाली, कृती योग्य आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे आपण ते साधारण करतच असतात, पण तरी अजून करतात. आणि त्याला एक लॉजिक असतं. म्हणजे प्रचंड आता उन्हाळा आहे तर डोकं झाकून जावं, बरोबर पाण्याची बाटली न्यावी. याला नेटिव्ह इंटेलिजन्स म्हणतात. हा जगण्यातनं आलेला एक ज्ञान आहे. ह्याच्यासाठी फार काही पुस्तकांची गरज असते असं मला वाटत नाही. ठीक आहे, हा झाला पहिला भाग. त्यामुळे स्वभान हे प्रत्येकाचं जागृत हवं. आता मुद्दा राहिला स्वभान, समाजभान. तर समाजभान म्हणजे काय? तर तेही थोडं थोडं असतं बरं का आपल्या प्रत्येकाला. असं काही नसतं की समाजभान. आता तू माझ्या घरात आलीस तर चपला तू बाहेरच काढल्यास, हो की नाही? योग्य रीतीने बसली आहेस, आपण योग्य कपडे घालून योग्य त्या शब्दांमध्ये लोकांशी बोलत असतो, व्यवहार करत असतो, हे समाजभानच झालं. समाजामध्ये वावरताना भान कसं पाहिजे, एकमेकांनी एकमेकांचा आदर कसा दाखवला पाहिजे,
कोणाला रंगावरना, जातीवरना, धर्मावरना आपण दुखवलं नाही पाहिजे, हे समाजभानाचीच लक्षण आहेत. आता या दोन्ही गोष्टी जसजसे आपण आयुष्य जगत जातो तसतसं आपल्याला ते आपोआप ज्ञान प्राप्त होतं. पण काही ज्ञान हे कमावावं पण लागतं. ते आपल्याला अभ्यासातनं मिळतं, पुस्तकातनं मिळतं, चित्रपट बघून मिळेल, नाटक बघून मिळेल, चांगल्या लोकांच्या गप्पा मधून मिळेल, चांगली व्याख्यानं ऐकून मिळेल. आता आंबेडकरांची पुस्तक वाचलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजे काय ते कळेल. कॉन्स्टिट्यूशन वाचलं तर आपल्याला हक्क आणि अधिकार म्हणजे काय असतात, भारत म्हणजे काय याची संकल्पना आपल्याला येऊ शकते. म्हणजे हे समाजभान व्यापक होत जातं जसजसे तुम्ही अधिकाधिक वाढत जाल तसं. त्यामुळे फक्त कलावंतांना स्वभान आणि समाजभान असण्याची निकड नाही, कुठल्याही व्यक्तीला पाहिजे. एखाद्या डॉक्टरनी जर असं म्हणलं की दवाखान्यामध्ये फक्त याच धर्माच्या लोकांना आम्ही तपासू, चालणार नाही का? चालेल? नाही चालणार. म्हणजे त्याला समाजभान पाहिजे. तो डॉक्टर आहे, त्यांनी सर्व पेशंटना इक्वल लेवलवरच तपासलं पाहिजे. तो त्या पेशंटचं नाव काय आहे, जात काय आहे याच्यावरनं नाही तपासणार. अगदीच. त्यामुळे ती त्याची जबाबदारी आहे. मग आता कलावंत म्हणून माझी जबाबदारी काय आहे? तर मी कलावंत म्हणून जेव्हा काही सादर करत असतो, काही म्हणू पाहत असतो, ते सुयोग्य आहे की नाही ते करत असताना मी नाटक करतोय हे स्वभान मला पाहिजे. नाहीतर नाटकात एखाद्याचा खून असेल तर मी खरंच खून करीन ना. ते खून नाटक आणि दुसरी गोष्ट, त्या नाटकातनं मी जे मुद्दे मांडतोय त्याला मी जबाबदार असलं पाहिजे, त्याचा मी अभ्यास केला पाहिजे. त्याला मी स्वभान आणि समाजभान म्हणतो. पण उगाच घाबरण्यासारखं काही नाहीये, एवढाच माझा सांगण्याचा मुद्दा आहे. येस. सो आता आपण स्वभान आणि समाजभानाविषयी बोललो, तर हे स्वभान आणि समाजभान येण्यासाठी सामान्य नागरिकाला किंवा कलावंताला एकंदरच सांविधानिक मूल्यांची जाण असणं कितपत गरजेचं आहे? या प्रश्नाचं उत्तर थोडं मी आधी दिलं. ते म्हणजे असं की तुम्ही जर काही वाचलंच नाही, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी कुठनं तरी ज्ञान मिळेल. ते कदाचित पुस्तकात मिळेल किंवा अनुभवात मिळेल, नाही का? तर संविधान वाचायचं की वाचलं तर तुमच्या क्लॅरिटीज पटकन येतील, तुम्हाला सुस्पष्टता लवकर येईल. कारण ऑलरेडी काहीतरी सांगून ठेवलंय, काहीतरी म्हणून ठेवलंय, ते अधिक व्यापक दृष्टिकोनात म्हटलंय. तर तसं जर ते वाचलं संविधान तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण माझे हक्क आणि अधिकार त्याच्यात काय आहेत, व्यक्ती म्हणून मी या समाजात कसं जगायला पाहिजे, भारत नावाची संकल्पना काय आहे, आपण ज्या देशात राहतो त्या देशाची काय मूल्य आहेत, आम्ही या भारताचे लोक, असे आपलं प्रिएम्बल आहे ना. तर ती प्रतिज्ञा म्हणताना आपल्याला आपण नेमकं काय म्हणत असतो याच आपल्याला थोडीशी जाण असणं खूप मजा येते. एखाद्या डोंगरावर तुम्ही गेलात आणि त्या डोंगराविषयी काहीच माहिती नाही, तरी काहीतरी माहित होईलच, हे बरोबर आहे. पण त्यातनं जर कळलं की अरे याला कोंढाणा म्हणायचे, आता सिंहगड म्हणतात, असं असं ते नरवीर तानाजी मालुसरेंनी घेतलेला होता, आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. तर या गोष्टी आपल्याला जर माहित असतील तर सिंहगड चढण्यामध्ये अधिक मजा येईल की नाही, अधिक आनंद वाटेल की नाही, अधिक धैर्य वाटेल की नाही. तो चढून गेल्यानंतर किती मजा वाटेल. मग कोणीतरी म्हणतो अरे हा 3000 फुटावर आहे. सायन्स त्याच्यात आलं की तुम्ही जर 15,000 फुटावर जाणार असाल तर हवा, ऑक्सिजन विरळ होत जातो. या सगळ्या गोष्टींनी जसजसं आपल्याला ज्ञान मिळत जाईल, भवतालाचे ज्ञान, परिसराचे ज्ञान, तसतसं अधिक मजा येईल. मी नागपूरला आलो तुमच्या, तर नागपूरची माहिती असायला पाहिजे. नागपूरमध्ये काय होतं, पूर्वी मध्य प्रदेशची ती राजधानी होती. नागपूरमध्ये एलकुंचवार, ग्रेस, यशवंत मनोहर सारखे महान अतिशय चांगले लेखक आहेत. ही मला नागपूरची भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असेल तर मला नागपूर विषयी अधिक प्रेम आणि आस्था वाटेल. तसंच संविधानिक मूल्यांविषयी. तर संविधानाने जे आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय, तर ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सगळ्यात जास्त उपभोग मला असं वाटतं की पत्रकार असतील, कलावंत असतील, हे सगळे जास्त उपभोग घेत असतात. आणि ते अभिव्यक्त होताना त्यांच्या अभिव्यक्तीचा परिणाम समाजावर कुठेतरी होत असतो, कारण ते समाजाचं प्रतिनिधित्व करत असतात. सो त्या स्वातंत्र्याच्या चौकटी समजताना त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पाळल्या पाहिजे? परत आश्चर्य, आपण पहिल्या मुद्द्यापाशी येऊ.
त्यातला कलावंत हा असा शब्द म्हणजे मी कलावंत आहे म्हणून तू घेतेस हे मला कळतंय, परंतु खरं तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी नाही का? आणि अभिव्यक्ती म्हणजे काय? माझे विचार मला कुठल्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. कलावंतांसाठी माध्यम काय? नाटकवाल्यांसाठी नाटक हे माध्यम आहे. गाणाऱ्या लोकांसाठी काय? संगीत माध्यम आहे. वाजवणाऱ्या लोकांसाठी तबला हे एक माध्यम आहे. सतार हे एक माध्यम आहे. माझ्या मनात जो भूपराग आहे, मला कळलेला जो भूपराग आहे तो मला गायचा आहे. त्याच्यासाठी माझा कंठ, माझं स्वर यंत्र हे माध्यम आहे. सतार वाजवणाऱ्या माणसाच्या जवळ सतार माध्यम असेल. तो आपलं माध्यम नीट वापरणं, ते जबाबदारीने वापरणं, त्याच्याविषयी नीट माहिती असणं, म्हणजे माझी अभिव्यक्ती आणि मी ती अभिव्यक्ती करत असताना ती योग्य तऱ्हेने करणं. मी तबला वाजवतोय, तू म्हणशील तबल्यातनं काय अभिव्यक्ती होईल? तबल्यातनं जर तो धादिंदा वाजवला नाही तर भलतं काहीतरी वाजायचं, आणि तो ताण आणण्यासाठी जी हातोडी मारतात ती मध्ये मारली तर तो तबला फुटेल. म्हणजे तबला वाजवणाऱ्या माणसाला त्याचा ताण म्हणजे किती, तो सा लागतोय की नाही हे समजणं गरजेचं आहे. कारण त्याला सा, त्याच्या मनातला सा उमटवायचा आहे ना. अगदी तसंच लेखकाचं असतं, कवीचं असतं, कादंबरीकारांचं असतं. त्यांना जे म्हणायचंय ते पोचलं जातंय की नाही. काही वेळा ते अनाठाई, शब्द काय वापरला, अनाठाई भडक झालो, अनाठाई दुसऱ्यांच्या भावना भडकावणारं झालं, अनाठाई दुसऱ्यांवर हल्ला करणारं झालं, तर कदाचित दुसरेही तुमच्यावर हल्ला करतील. मग ते सोसायची तुमची तयारी पाहिजे. बरोबर. आणि जर दोन मूर्ख माणसं भांडत बसली तर एकमेकांचे टाळके फुटतील आणि विचार कुठे गेले? अगदीच. आपल्याला विचार मांडायचे आहेत ना समोर, का तुझं डोकं फोडणं हा माझा हेतू आहे? नाहीये. मग माझ्या विचारांचा सामना तू विचारांनी कर. इतकं साधं आहे. तर लोकांवरती जबाबदारी आहेच. म्हणजे मी स्वतः असं समजतो की मी कुठलाही शब्द उच्चारेन, कुठलंही विधान करेन, पण ते विधान करण्यापूर्वी माझा त्याचा अभ्यास आहे का? का आपल्याला बोलता येतं म्हणून प्रत्येकावर मत आपल्याला देता येईल? उद्या जर तुम्हाला आपलं भारताचं बजेट काय असलं पाहिजे असे प्रश्न विचारले तर मी म्हणेन तो माझा अभ्यासाचा विषय नाही, मला त्याच्यात ज्ञान नाही, मला त्याच्यात गती नाही. ही माणसं आहेत, ही सांगू शकतील. किंवा मी असं सांगेन की थांब, तुझा प्रश्न महत्वाचा आहे, आजपासून 5 वर्षांनी भेटू, मी त्याचा अभ्यास केलेला असेल. त्यामुळे माझ्यावरती जबाबदारी आहे की जे मी बोलेन त्याला मी जबाबदार राहीन. जे मी बोलेन विचारपूर्वक त्याच्या बाजूनी मी उभा राहीन, घाबरणार नाही आणि तुझी क्षमा पण मागणार नाही. रदो कर्व्यांनी कधीही क्षमा मागितली नाही, कारण त्यांनी विचारपूर्वकच ती कृती केलेली होती. त्यामुळे मी ती जबाबदारी मानतो माझी. येस. सो आपण जेव्हा स्पेसिफिकली नाटकाबद्दल बोलतो तर नाटकातली भाषा काय असावी किंवा त्यात शिव्या वापराव्या की नाही हा बऱ्याचदा चर्चेचा मुद्दा असतो. तर लेखकाने किंवा नटाने किंवा दिग्दर्शकाने त्यातली अपरिहार्यता तपासणं कितपत गरजेचं आहे? मला असं वाटतं की शिव्या देऊ नये, पाठ दाखवू नये. का असं असावं? तुम्ही येऊ नका ना नाटकाला. प्रेक्षकांजवळ काय साधन आहे? तिकीट काढतात बिचारे, कष्टाने कमवलेले पैसे असतात. आपण काही भ्रष्टाचारी लोक नाहीत. आपल्याकडे ईडीची धाड पडण्याची भीतीच नाही. सर्वसामान्य लोकांकडे पैसे कष्टाने कमवलेले असतात. त्यामुळे ते कष्टाने कमवलेल्या पैशातनं तुझं 200, 300, 500 रुपयाचं तिकीट काढून ते बघायला येतात. त्यांना दुसरा हक्क काय आहे? ते निघून जातील. ते म्हणते मी तुझं नाटक परत बघणार नाही. म्हणजे सेल्फ बॅन पण ते करू शकतात. लोकांकडे स्वतःचे हक्क आहेत आपापले, आणि लोक ते वापरत असतात अधिकार. लोक ठरवतात यांचं नाटक बघायचं, यांचं बघायचं नाही, हा सिनेमा बघायचा, तो सिनेमा बघायचा नाही. असे कित्येक सिनेमा आता आपल्याकडे आले ज्यांची खूप जाहिरात चालते, लोक जात नाहीत. लोकांना दूध का दूध, पाणी का पाणी कळतं, आणि लोकांच्या समोर पर्याय असतात, ते पर्याय निवडतात. आपण हॉटेलात जातो, वैशाली रुपालीमध्ये गेलो, एवढं ते मेनू कार्ड देतात, 5-10 पाणी. मग तुम्ही पर्याय असतात ना तुमच्या समोर, इडली सांबार खायचा का पॅटीस खायचं. तुमच्या तब्येतीला आणि तुमच्या चवीला काय आवडेल आणि खिशाला काय परवडेल ते तुम्ही निवडता आणि ते खाता. ते जर चांगलं निघालं नाही, त्याच्यात एखादा केस निघाला, काही चांगलं चवीचं निघालं नाही, तर तुम्ही त्या मालकाला म्हणता हे घेऊन जा परत, मी इथं परत येणार नाही.
हो. की अशा अनेक गोष्टी असू शकतात. त्यामुळे लोकांकडे अधिकार आहेत. हो. शिव्या द्यायच्या की नाही, शिव्यांचा मतलब काय आहे? मी शिव्यांसाठी शिव्या कोणी देत असेल तर मी म्हटलं तसं बेभान होणं झालं. हो. तर बेभान होऊन शिव्या कशाला द्यायच्यात? हो. बेभान होऊन कुठलीच कृती करू नये. मला शिव्या द्यायला काही अर्थ असला पाहिजे. हो. म्हणजे भले तरी देऊ गांडीची लंगोटी. आता एखादा म्हटला गांडीची हा शब्द बरोबर नाही, म्हणून तर तुकारामाचा अभंग बदलला होता पुढे. भले तरी देऊ कासेची लंगोटी केलं, पण गांडीची लंगोटी म्हणत असताना तुकाराम महाराजांना काही विशिष्ट अर्थ त्याच्यात प्राप्त होता, तो नाही बदलता कामा. हो. कारण शेवटी हेतू आणि उद्देश फार महत्वाचे असतात. अगदीच. हो की नाही ऐश्वर्या? एखादं लहान मुलं असेल आपल्या घरामध्ये, आपण त्याला चपट मारतो, लगेच चाइल्ड अब्यूज झाला असं नाही म्हणून. नाही. मी तुला समजा शिक्षक म्हणून आहे, ऐश्वर्या तुला काही येत नाही आणि तू हे अभ्यास केला पाहिजेस, गाढवायस का, असं जर मी तुला म्हणलं तर लगेच माझ्यावर हल्ला झाला असं म्हणणं जरा आपल्या समाज बिघडल्याचं लक्षण आहे. आपल्याला गप्पा मारता आल्या पाहिजेत, आपल्याला विनोद करता आले पाहिजेत, लहान मुलाला चपट मारू नये, एकमेकांना गाढव म्हणू नये, हे मला तत्वता मान्यच आहे. पण ते आपल्या नातेसंबंधांवर आणि विश्वासार्हतेवर ते अवलंबून राहील. आणि तुला हा उद्देश पटेल की आपले बाबा आपल्याला गाढव म्हणतायत, अरे हे माकडा इकडे ये असं म्हणल्यामुळे त्याला काही आपण त्याचा अपमान नसतो. पण लहान मुलगा जर बाबांवर केस भरू लागला तर मजा नाही. आयुष्य इतकं असं नसतं ना सरळ. त्यामुळे उद्देश आणि हेतू, ते कोण म्हणतंय ह्याला फार माझ्या लेखी महत्व आहे. आता उठसूट एखाद्या मुलाला तू माकड आहेस, तू गाढव आहेस असं म्हणणं पण चूक आहे. कारण बाबांचे उद्देशच वेगळे आहेत. पण त्या मुलाला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येईल ना की आपण ढ. आता कोणी ढ प्रेमाने नाही म्हणत, तो हल्ला आहे ना. ढ म्हणणं हे एका अर्थाने चूक आहे. आता माझा मुद्दा जर नीट लक्षात घ्यायचा असेल तर शिव्या द्यायच्या का नाही द्यायच्या, एखाद्या स्त्रीनी साडी सोडून दाखवायची का नाही. आता मी एक नाटक बघितलं होतं, कन्हैयालाल नावाचे अत्यंत मणिपूरमधले महत्वाचे दिग्दर्शक, त्यांनी एक नाटक केलं होतं. त्यांच्या बायकोनी काम केलं होतं. सावित्रीबाई ही त्यांची बायको, सावित्री देवी. आणि तिने त्या मणिपूरमध्ये जे अत्याचार होतात, तिथले जे सैनिकी लोकांचे अत्याचार तिथल्या स्त्रियांवर होतात, तर तिथल्या स्त्रियांनी प्रोटेस्ट म्हणून, निषेध म्हणून त्या सैनिकी कार्यालयाच्या दारामध्ये विवस्त्र झाल्या, नग्न झाल्या. ही काही वर्षापूर्वीची भारतातली घटना आहे. याचा आधार घेऊन त्यांनी ते नाटक केलं होतं. आणि त्यांची बायको स्टेजवर एका सेकंदासाठी अत्यंत व्याकुळतेने त्रास होऊन निर्वस्त्र व्हायची आणि अंधार व्हायचा. आता ह्याच्यात आपण काही त्यांच्यावर तो क्षण बघून हजार लोक जे हादरले, आणि तो आयुष्यातला एक महत्वाचा मोमेंट आहे. कारण त्यांना ती बाई नग्न दाखवणं हा नव्हता, तर तुमच्या समाजाचा नग्नपणा काय आहे हा निर्देश कन्हैयालाल यांना करायचा होता. त्यामुळे कन्हैयालालवर कोणी असा आरोप नाही केला की स्टेजवर नग्नता आणली म्हणून. म्हणजे उद्देश काय, तुमचे हेतू काय हे कळतं. शिवी देण्यापाठीमागचे हेतू काय आहेत हे त्या कलावंतांना सांगता आले पाहिजेत. त्यांच्यासाठी म्हणून काही अर्थ असला पाहिजे. उद्या गिधाडे नावाच्या नाटकामध्ये शिव्या असतील तर त्या गिधाडेचं स्ट्रक्चरच तसं आहे. आता याच्यातनं एखाद्या प्रेक्षकाला आवडलं नाही तर तो निषेध करेल, घरी जाईल, बघणार नाही नाटक. पण त्यांनी दगड मारण्याचे हक्क नाही आहेत त्याला. अगदीच. तो कोर्टात केस भरू शकतो ह्याच्याविषयी, काही प्रॉब्लेम नाही. मग कोर्टातल्या केसेला उत्तर त्यांनी कमलाकर सारंग या मंडळींनी दिलंय सखाराम बाइंडरच्या वेळेस. ते वैध मार्ग आहेत. तर वैध मार्गांचा उपयोग तुम्ही करून घेण्यासाठीच कॉन्स्टिट्यूशन आहे आणि न्याय व्यवस्था आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिव्या द्यायच्या का नाही द्यायचं, हे दाखवायचं का नाही द्यायचं, असे काही रूल्स नाही आहेत स्टेजवर. कलावंतांना असे नियम नसतात की डोंगर म्हणजे असाच दाखवा, घर म्हणजे असं दाखवा, कसंही काढू. पण म्हणून तो कलावंत आहे ना. तो शक्यता तपासत असतो आणि तो सृजनशील असतो. म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी. आता जे न देखे रवी, जे सगळ्यांना बघायला मिळतं तोच तो काढणार असेल तर मग काय उपयोग आहे त्या कवीचा. अगदीच.
कलावंताच्या बाबतीत असं एक स्पेसिफिक वर्ग आहे ज्याचं म्हणणं असतं की मी आणि माझी कला इतपतच तो कलावंत सीमित असतो, किंवा मी समाजाचा एक भाग आहे, मी देशाचा एक भाग आहे, ही त्याला जाणीव नसते. तर ही जाणीव असणं कितपत गरजेचं आहे? नाही, मला असं वाटतं नाही, असं काही नसतं का ऐश्वर्या. आपण आता भारतात राहतो ना, आपण या देशात राहतो, आपण इथेच मातीत जन्माला आलो, या मातीतच जाणार आपण. तर हे भान असतंच की आपल्याला. असं काय देशाचं भान नाही म्हणजे काय? आपण आपल्या देशावरचं प्रेमच आहे आपलं. इथलंच पाणी पिऊन जगतोच ना आपण, इथल्याच नद्यांचं. आता या परिस्थितीत जेव्हा कलाकारांवर हल्ले होत आहेत, तर कलावंताच्या बाजूने उभं राहणं कितपत गरजेचं आहे? नाही, मला असं वाटतं नुसतं कलावंतांनी नाही, सर्वसामान्य माणसांनी पण उभं राहणं गरजेचं आहे. राजकारणाने राहणं गरजेचं आहे, संस्था संघटनांनी राहणं गरजेचं आहे. कलावंतांनी कलावंतांचं रक्षण करणं म्हणजे म्हाताऱ्यांनी म्हाताऱ्यांचं रक्षण करण्यासारखं आहे. देशातले जे वृद्ध लोक आहेत ते आपलेच मित्र आहेत ना. जे समजा अपंग लोक आहेत ते आपलीच मित्रमंडळी आहेत ना. मानसिक आजारी मित्रमंडळी आहेत ती आपलीच आहेत ना. त्यांची काळजी कोण घेतं? सगळा समाज घेतो का? मानसिक आजारी लोकांची काळजी फक्त मानसिक आजारी लोकांनी घ्यायची नाही. सामाजिक जबाबदारी आहे ती, राजकीय जबाबदारी आहे. म्हणजे आपल्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये मानसिक आजाराविषयी असलं पाहिजे ना. कारण मानसिक आजार वाढत आहेत. त्या मानसिक आजार वाढल्यामुळे हल्ला करतात लोक. लोक अतिसंवेदनशील होत चालले. परत मग पहिलाच मुद्दा, बेभान होणं आणि अतिसंवेदनशील. संवेदनशील असणं बरोबर, पण अतिसंवेदनशील संपलं मग आग लावणार, मारणार. आपण म्हणतो ना अतिसंवेदनशील क्षेत्र, म्हणजे नुसते तिथे सिगरेट फुंकली तरी भडका उडेल. आणि असे वेडेचार करणारे लोक असतात. म्हणजे फटाक्याची फॅक्टरी असेल तर तिथे कशाला सिगरेट ओढायचे? जळेल ना ते अख्खं. अशाच तर आगी लागतात. चारा ठेवलेला असतो. अतिसंवेदनशील क्षेत्र असू शकतं ना ते. शिवाजी महाराजांना याची जाणीव होती, त्यामुळे शेतातनं जात असताना चारा ठेवलेला असेल तर तिथे पंटी ठेवू नये असे आदेश आहेत. कारण चारा पेटला तर केवढं नुकसान होईल, घरच्या घर जळतील, पाणी कुठून आणणार विजवायला. तर त्यामुळे मला मुद्दा असा वाटतो की फक्त कलावंतांची ती जबाबदारी नाहीये, सगळ्यांनी बोललं पाहिजे. कारण कलावंतांची गरज समाजाला आहे का नाही? बरोबर. नाटकवाल्यांना फक्त नाटकाची गरज आहे? लेखकांची गरज आहे का नाही समाजाला? जसे डॉक्टरांची गरज असते तशी लेखकांची पण गरज आहे, तशी नाटकवाल्यांची गरज आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांच्या संरक्षणार्थ उभं राहिलं पाहिजे, चांगल्या आणि सहहेतुक कार्यासाठी. मला एक वैयक्तिक प्रश्न असा विचारावासा वाटतो की तुमचा नाटकातल्या सेन्सॉरशिपवर किती विश्वास आहे? 0. मी सेन्सॉरशिपच्या पूर्ण विरोधात आहे. सेन्सॉरशिप म्हणजे मला अक्कल नाही असं तू समजतेस. प्रेक्षकांनी काय बघावं? प्रेक्षकांना डोकं आहे ना, लेखकांना डोकं आहे ना, नटांना डोकं आहे ना. त्यांचं डोकं तपासण्याचं काम 4 लोक का ठरवणार? अगदीच. म्हणजे तुम्हाला डोकं नाही म्हणून मी काय तुम्ही बघावे असे सांगण्याचं केंद्र म्हणजे सेन्सॉरशिप. लोकांना बुद्धी आहे. अगं सेन्सॉरशिप म्हणजे काय? सेन्सॉरशिप म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं योग्य खाणं, योग्य वास घेणं, योग्य ऐकणं, योग्य पाहणं. आपण सेन्सॉरशिपच करत असतो. ती एका अर्थाची सेल्फ सेन्सॉरशिप असते की नाही आपली. आता खाऊ नको का? एका कपामध्ये 150 चमचे साखर घालून खाऊ आपण? नाही. आपण सेन्सॉरशिप करतो की नाही, मला 1 चमचा साखर पाहिजे. त्यामुळे सेन्सॉरशिप नावाची जी महत्वाची गोष्ट आहे ही सर्वांना माहीत असते. ती ठरवण्याचे काम 2-4 मूर्ख लोकांनी करू नये. आणि फिल्मच्या सेन्सॉरशिप बद्दल नाही, सेन्सॉरशिपवरच माझा आक्षेप आहे. सेन्सॉरशिप असताच कामा नाहीये. मग ती फिल्मची असो, याची असो, मग चित्रकलेवरची सेन्सॉरशिप. म्हणून तर M.F. हुसेनला बाहेर पाठवला. काय सांगितलं? तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, वादविवाद करा, त्यांच्यावर कोर्टात केसेस भरा, त्यांना उत्तर द्यायला भाग पडा, जे काही करायचं ते करा. तुम्हाला त्यांची दगड मारून कलाकृती नासधूस करता येणार नाही.
तुम्ही अशा काही बॅन मूवीज किंवा डॉक्युमेंटरीज विषयी सांगू शकाल का, ज्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या पण केवळ सेन्सॉर बोर्डमुळे त्या बॅन करण्यात आल्या? नाही, मला माझ्याजवळ काही अशी लिस्ट नाही, पण अनेक घटना घडल्यात की अशा दरवर्षीच घडत असतात. मग ते सेन्सॉरशिपच्या तडाख्यात अडकतं. तमस नावाची सिरियल होती, आनंद पटवर्धन नावाचे अत्यंत महत्वाचे माहितीपटकार आहेत आपल्याकडचे डॉक्युमेंटरी मेकर, त्यांचे तर प्रत्येक फिल्मवर चाललं. आता परवाच्या दिवशी NFI ला सुद्धा ही फिल्म दाखवा, ही फिल्म दाखवू नका असं म्हणणारे काल 4 धटिंगानं उमटली तिथे. काही कारण नाही, अभ्यास करणारी माणसं आहेत. मला हिटलर माझा शत्रू आहे असं वाटून सुद्धा मी हिटलरवरची फिल्म बघीन का नाही बघणार? कारण हिटलर नाही मी बघितलं तर मला गांधीजी कसे कळतील? अगदीच. अभ्यास म्हणून मला सगळं वाचलं पाहिजे, हो की नाही? येस. लोकांचं चालूच असतं जगभर, पण हे तुम्ही बघू नका असं कसं करता येईल? म्हणजे डॉक्टर एखादा माणूस असेल, त्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्याला डिसेक्शन करावं लागेल की नाही? छे नाहीतर मी कधीच सुरी घेणार नाही, मग तू डॉक्टर नाही होणार. अगदीच असं नाही होणार. सेन्सॉरशिप या गोष्टीवर माझा पूर्ण मी त्याच्या विरोधात आहे. दुसऱ्यांनी ठरवलेली सेन्सॉरशिप, समाजच तुमचा असा पाहिजे एकमेकांचा, आपण इतके सभ्य असलो पाहिजे. सभ्यता ही संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. मी तू आता आल्यानंतर हाफ चड्डीच घालून बसलोय, लंगोटीवरच बसलोय, टॉवेलच घालून बसलोय, हे मला अक्कल असल्याच लक्षण आहे ना. ती माझ्या स्वातंत्र्यावर गदा नाही तू म्हणत आहेस, म्हणजे ही माझी पण जबाबदारी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मी दिसेल त्याचा खून नाही रस्त्यात करू शकत ना, की काही नाही आज मला सगळ्यांचा खून करावा असं वाटतं, असं नाही झालं बाळा. हिरवा दिवा लागला की जायचं. हे काही गोष्टी समाजाच्या फायद्यासाठी पण केलेल्या असतात, त्याला मी सेन्सॉरशिप नाही म्हणत. मी माझ्या अभिव्यक्तीला मला जे वाटतंय तो प्रश्न विचारायला, मग ही सेन्सॉरशिप ब्रुनोला झाली म्हणून तर त्याला जाळला शास्त्रज्ञाला, त्या म्हणून त्या दाभोलकरांना मारून टाकलं. बरोबर. इथे मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतो की कलावंताला राजकीय भूमिका असावी का? परत सिंहगडचं जे उदाहरण होतं तेच, सिंहगडची माहिती असेल तर सिंहगड कळेल का नाही? मग राजकीय भूमिका असेल तर अधिक मजा येईल का नाटक करताना? समजा तुम्ही रायगडाला जेव्हा जागे ते नाटक केलं तर तुम्हाला राजकीय भूमिका असेल तर तुम्हाला शिवाजी कळेल, तर तुम्हाला संभाजी कळेल, तर तुम्हाला औरंगजेब कळेल, तर तुम्हाला मुस्लिम दख्खनी भाषा म्हणजे काय ते कळेल. हा राजकारण म्हणजे पक्षीय राजकारण नसतं. पक्षीय वेगळं, हा काँग्रेसचा आहे का, बीजेपीचा आहे का, समाजवादी आहे का, कम्युनिस्ट आहे, हे नाही म्हणते मी. राजकारण नावाची एक गोष्ट, आपल्या 2 व्यक्तींमध्ये राजकारणच होत असतं. स्त्री पुरुष नातेसंबंध त्याला जेंडर पॉलिटिक्स म्हणतात. ते तर तुम्हाला उलगडलं तर अधिक मजा येते आणि आपल्याच वागण्याचे अर्थ कळू लागतात. अगदी. ते वागण्याचे अर्थ कळण्यासाठी राजकारण आवश्यक आहे. हे जर मान्य असेल तर मग मी नाटक केलं काय आणि मी चित्र काढलं काय, त्याचे अर्थ मला कळले पाहिजेत. जी मी भाषा बोलतोय त्याचे जर मला अर्थ नाही कळले तर चूक आहे. येस. आता मी जातीपातीवर नाही बोलू शकत पूर्वीच्या सारखं, कारण आता आपण इव्होल्युशनच्या टप्प्यावर आलो, आता नाही चालणार असं, हो की नाही? बरोबर. त्यामुळे मला माहित असणं, त्यामुळे मी शब्द असा सुरुवातीला वापरला होता, सजग असणं, सतर्क असणं, हे मला अत्यावश्यक वाटतं. येस. सो आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. आता जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यात काही कलावंत आहेत, काही नागरिक आहेत, काही पत्रकार आहेत, तर त्या सगळ्यांना तुम्ही एक भारतीय नागरिक असण्यासाठी आणि एक सतर्क राहण्यासाठी काय सांगू इच्छिता? समोर बघून बोलू का? हो. सगळ्यांसाठी माझ्याकडे काही असे उपदेश वगैरे काही नाही. मी आपला तुमचा एक मित्र आहे सगळ्यांचा आणि एक या देशाचा एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा देश आपला आहे आणि अमर्त्य सेनचं एक वाद संवाद प्रिय भारतीय नावाचं पुस्तक आहे, ते जरूर वाचा. त्याच्यामध्ये भारताची, द आयडिया ऑफ इंडियाची अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि आपल्या देशावर आपलं प्रेम असतं, आपल्या भाषांवर आपलं प्रेम आहे, इथल्या संस्कृती आहे, तिथले वेगवेगळे धर्म आहेत, पंथ आहेत, उपासना पद्धती आहेत, या सगळ्यांचा आपण एकमेकांचा व्यक्ती म्हणून आपण आदर केला पाहिजे. आपण आपली जी भूमिका आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून साकारलेली पाहिजे. फळ झाडावरनं का पडतं याचा आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि मला असं वाटतं की आपलं जगणं हे सगळ्यांच्या सहवासातून, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु
सुखिना सर्वे या या उक्तीप्रमाणे मला असं वाटतं की आपण सगळेजण अतिशय आनंदात, सुखसमाधानात, सर्व समान नागरिक म्हणून आपण जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली कामाची पद्धती आणि जगण्याची रीत असली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक सदिच्छा. येस, थँक्यू. तुम्ही आमच्या सिरीजमध्ये आलात आणि आपले विचार मांडलेत त्याबद्दल मी आपले खूप आभार मानते. मी पण आभार मानतो. सो आपण परत भेटूया कलावंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सिरीज मध्ये नवीन कलावंतासोबत. तोपर्यंत सतर्क राहा, जागृत राहा. नमस्कार. येस, थँक्यू सर. झालं का अर्धा तास तुझं? येस.